काउन्सिलिंग, समुपदेशन. रुग्ण तसंच त्याला सोबत असलेल्या व्यक्ती यांच्याबरोबर चांगले संबंध प्रस्थापित करण्यासाठी पहिला संवाद फार महत्वाचा आहे. योग्य प्रकारे समुपदेशन केल्यामुळं क्षयरुग्णास विविध टप्प्यात, उदाहरणार्थ बेडका नमुना तपासणीपासून नियमित व पूर्ण उपचार घेणे, सर्व पाठपुरावा तपासण्या करणे, पोषक आहाराचं महत्त्व, समज, गैरसमज इत्यादी बाबींमध्ये रुग्णाचं सबलीकरण होऊन रुग्ण पूर्णपणे बरा होण्यास मदत होते. समुपदेशक तत्वांचं पालन. एक, समुपदेशनासाठी सुयोग्य जागेची निवड करा, जेणेकरून क्षयरुग्णाची गोपनीयता अबाधित राहील. 2, समुपदेशनासाठी क्षयरुग्णाची संमती घ्या. गृहभेट अथवा दूरध्वनीद्वारे क्षयरुग्णाच्या कुटुंबाशी संवाद साधा. 3, रुग्णास उपचार अथवा शासकीय योजनांविषयी लाभ देतेवेळी त्याची ओळख गुप्त राहील याची खात्री द्या. वैद्यकीय तसंच इतर कारणांसाठी ही माहिती जर उघड करायची असेल तर ती रुग्णाच्या पूर्व परवानगीनं द्या. 4, अर्थपूर्ण संवादातून क्षयरुग्णाशी मैत्रीपूर्ण संबंध प्रस्थापित करून त्याच्या अडचणी समजावून घ्या. 5, क्षयरुग्ण जसे असतील तसं त्यांना स्वीकारा. जात, लिंग, धर्म याच्या आधारावर त्यांच्यात भेदभाव करू नका. 6, क्षयरुग्णाकडे एक गरजू व्यक्ती म्हणून पाहून त्याचं समुपदेशन करा. 7, क्षयरोग हा जीवनाचा अल्प भाग आहे. जीवनामध्ये पुष्कळ इतर गोष्टी आहेत हे क्षयरुग्णास समजावण्याचा प्रयत्न करा. 8, क्षयरुग्णाच्या भावनांचा आदर करा, त्याच्याशी सहानुभूतीपूर्वक व्यवहार करा. 9, रुग्णासोबत संवाद साधताना त्याच्या प्रत्येक वाक्यास देहबोलीतून कृतीनं प्रतिसाद द्या. 10, विस्तारित तसंच होय अथवा नाही या प्रकारच्या प्रश्नांचा समुपदेशनामध्ये समावेश करा. 11, स्वयंस्पष्ट प्रश्नांचा समावेश शक्यतो टाळा. 12, तांत्रिक शब्दांचा वापर शक्यतोवर टाळा. 13, आपल्या सांगण्याचं आकलन होण्यासाठी क्षयरुग्णास वेळ द्या. 14, क्षयरुग्णाच्या सर्व शंकांचं आणि प्रश्नांचं निरसन करा. 15, समुपदेशन करताना क्षयरुग्णाची सामाजिक व आर्थिक परिस्थिती विचारात घेणं गरजेचं आहे. 16, क्षयरुग्ण स्त्री आहे की पुरुष आहे त्याप्रमाणे समुपदेशनाचं नियोजन करणं गरजेचं आहे. 17, क्षयरुग्ण सामाजिक दृष्ट्या उपेक्षित असेल तर त्याप्रती संवेदनशीलता बाळगणं आवश्यक आहे. 18, समुपदेशन प्रभावित होण्यासाठी IEC व माहिती विषयक चलचित्रांचा वापर करा. 19, औषधोपचार, त्याचे दुष्परिणाम व इतर काही समस्या उद्भवल्यास आरोग्य कर्मचारी आपल्या सोबत आहे याची क्षयरुग्णास जाणीव करून द्या. नमस्कार, माझं नाव आहे अमर बुधवतराव. मी आपणास आजाराच्या निदानाविषयी, उपचाराविषयी मदत करण्यासाठी आलो आहे. मी समुपदेशक आहे. आपलं नाव काय आहे आणि आपलं शिक्षण किती झालं आहे? सर, माझं नाव सुषमा आहे. माझं वय 23 वर्ष आहे आणि माझं ग्रॅज्युएशनपर्यंत शिक्षण झालेलं आहे. आपणास काय त्रास होतो आहे आणि केव्हापासून होतो? सर, मागील 15 दिवसापासून मला ताप, खोकला, भूक न लागणं हा सगळा त्रास होतोय. या आजारासाठी काही औषधोपचार घेतला आहे का? डॉक्टरांचा सल्ला घेतला आहे का? नाही सर. अच्छा. आजारांची लक्षणं ऐकल्यानंतर असं वाटतंय की आपणास क्षयरोग असू शकतो. त्यासाठी काही चाचण्या करून घ्याव्या लागतील. कुठल्या प्रकारच्या चाचण्या सर? चाचण्या म्हणजे सूक्ष्मदर्शकाद्वारे बेडक्या नमुन्याची तपासणी. म्हणजे त्यामध्ये क्षयरोगाचे जीवाणू दिसतील किंवा छातीचा एक्सरे काढून घ्यावा लागेल. या चाचण्या कोठे करायच्या सर?
तुमच्या घराच्या जवळ जे आरोग्य केंद्र असेल, उपकेंद्र असेल, जिल्हा रुग्णालय असेल, प्राथमिक आरोग्य केंद्र असेल किंवा DMC असेल, तेथे ह्या चाचण्या मोफत होतात. मग आता मी काय करू सर? आपण लवकरात लवकर आपल्या घराजवळच्या आरोग्य केंद्रात जाऊन डॉक्टरांच्या सल्ल्याने बेडक्या नमुन्याची तपासणी किंवा छातीचा एक्सरे करून घ्यावा. धन्यवाद सर. समुपदेशनाची चेकलिस्ट. उपचार सुरू करताना करावयाचे समुपदेशन. स्वतःची संक्षिप्त ओळख करून द्या व भेटीमागचा उद्देश स्पष्ट करा. उदाहरणार्थ, माझं नाव अमुक तमुक आहे. मी आपला समुपदेशक आहे. क्षयरोग औषधोपचार तसंच आपल्या व्यक्तिगत आणि भावनिक समस्या आपण मला सांगू शकता. क्षयरुग्णास क्षयरोगाबद्दल अद्ययावत माहिती देण्याचा प्रयत्न करा. क्षयरोग निदानाविषयी माहिती द्या. DSTB आणि DRTB यामधील फरक समजावून सांगा. क्षयरुग्णास औषधोपचार कालावधी, IP तसंच CP कालावधी व प्रयोगशाळा पाठपुरावा यासंबंधी माहिती द्या. औषधोपचारासंबंधी क्षयरुग्णास असणाऱ्या सर्व शंका कुशंकांचं निरसन करा. औषधोपचार दुष्परिणामांविषयी क्षयरुग्णास माहिती द्या. औषधोपचार कालावधी न चुकता पूर्ण करणं कसं गरजेचं आहे हे पटवून द्या. औषधोपचार पूर्ण करण्यासाठी काही अडचण असल्यास ती समजून घ्या. औषधोपचार सुरू असताना आहाराकडेही लक्ष देणं तितकंच गरजेचं आहे याचं महत्त्व पटवा. खोकताना किंवा शिंकताना आरोग्य शिष्टाचाराचं पालन करा हे समजावून सांगा. सामाजिक व आर्थिक लाभाच्या योजना क्षयरुग्णास उपलब्ध करून देण्यासाठी आवश्यक त्या बाबींची माहिती द्या. नमस्कार. आपल्या बेडक्या नमुन्याच्या तपासणीचा आणि एक्सरेचा रिपोर्ट आला आहे. त्यामध्ये आपणास TB झाल्याचे नमूद होते आहे. पण घाबरण्याचं कारण नाही. TB हा पूर्ण बरा होऊ शकतो. हा कसला आजार आहे सर? हा TB संसर्गजन्य आजार आहे. TBच्या जंतूमुळे होतो. याच्यावर औषधे आहेत का? हो, आहेत ना. 4 औषधाचं मिश्रण असलेलं औषध आहे आणि 3 औषधांचं मिश्रण असलेल्या गोळ्या आहेत. ही औषधं ह्या आजारावर प्रभावी औषधं आहेत. म्हणजेच 4 FDC आणि 3 FDC म्हणतात. किती दिवस हे औषधे घ्यायला लागतील? किमान 6 महिने तरी घ्यावे लागतील. किती गोळ्या आणि कशा घ्याव्या लागतील सर? औषधोपचार हा वजनी गटानुसार ठरला जातो. सुरुवातीस थोडं काहीतरी खाऊन गोळ्या घ्यायच्या असतात. सुरुवातीला 1 गोळी घ्यायची, थोडा वेळ थांबायचं आणि दुसरी गोळी घ्यायची. थोडं पाणी पिलं तरी चालेल आणि थोडं पाणी पित चला. मला या औषधांचा काही त्रास होईल का सर? हो, थोडा त्रास होऊ शकतो. उदाहरणार्थ उलटी, मळमळ, अशक्तपणा. पण त्वरित आणि योग्य त्या दक्षता घेऊन जर औषधोपचार घेतला तर हा आजार पूर्ण बरा होऊ शकतो. आणि फारच त्रास झाला ना तर डॉक्टरांचा सल्ला घ्या. ओके. मला उपचारादरम्यान आणखी काही दक्षता घ्यावी लागेल का? हो, हे औषध प्रभावी आहे की नाही ह्यासाठी बेडक्या नमुन्याची CBNet नावाची चाचणी घ्यावी लागेल. आणि उपचार मदतनीसाकडून औषधोपचार नियमित घ्या आणि औषधोपचार घेण्यामध्ये खंड पडू देऊ नका. धन्यवाद सर. TBचा औषधोपचार घेत असताना आहार हा सगळ्यात महत्त्वाचा घटक आहे. आहार व्यवस्थित घेतला तर त्याच्यामुळे आपली प्रतिकारशक्ती वाढते. सर, मी यासाठी काय जेवण करावे आणि किती वेळाने करावे? तर आपल्या आहारामध्ये सगळ्यात जास्त प्रथिनांचा वापर जास्त करा. तर त्याच्यामध्ये डाळ, कडधान्य, चपाती, भाजी, पोळी आणि त्याचबरोबर जर तुम्ही मांसाहार जर करत असाल तर त्याच्यामध्ये चिकन, अंडे, मटण, मासे यांचा नियमित वापर करा. तसेच दिवसातून 2 ते 3 वेळाच तुम्ही आहार घ्या. सर, हे घेण्याची माझी परिस्थिती नाही, त्यासाठी मी काय करावे? निक्षेप पोषण योजनेअंतर्गत तुम्हाला प्रतिमाह 500 रुपयाची मदत तुम्हाला मिळू शकते. त्याच्यासाठी तुम्हाला तुमच्या नजीकच्या आरोग्य केंद्रामध्ये
तुम्हाला तुमचे बँकेचे अकाउंट डिटेल आणि त्याचबरोबर IFSC कोड जे आहे ते तुम्हाला जमा करावे लागेल. उपचारादरम्यान व पाठपुराव्याच्या वेळी समुपदेशन चेकलिस्ट. रुग्णांची व रुग्णाच्या नातेवाईकांची समुपदेशनापूर्वी संमती घ्या. प्रत्येक सत्रादरम्यान आपली ओळख करून द्या. क्षयरुग्णाचे कुटुंब व मित्रपरिवार यांना समुपदेशन प्रक्रियेमध्ये सामील करून घ्या. प्रत्येक गृहभेट व पाठपुरावा दरम्यान औषधोपचार पूर्ण कालावधीसाठी घेणं कसं गरजेचं आहे हे क्षयरुग्णास समजावून सांगा. क्षयरुग्ण नियमित औषधं घेत आहेत ना याची खात्री करून घ्या. IP कालावधी व CP कालावधी संपल्यानंतर क्षयरुग्णाचा पाठपुरावा बेडका तपासणी होत आहे की नाही याची खात्री करा. DRTB रुग्णांचा पाठपुरावा तपासण्या वेळापत्रकाप्रमाणे होत आहेत का नाही याची खात्री करा. प्रत्येक पाठपुराव्यादरम्यान व गृहभेटीदरम्यान औषधांच्या दुष्परिणामाबद्दल चौकशी करा. काही दुष्परिणाम उद्भवल्यास क्षयरुग्णास योग्य ठिकाणी संदर्भित करा. योग्य व संतुलित आहाराचं महत्त्व समजावून सांगा. नमस्कार, आपण कसे आहात? आपण औषध नियमित चालू आहे का? सर, माझी तब्येत आता बरी आहे. मी औषधे नियमित घेते. आता मला भूक लागते आणि जेवण पण जात आहे. आता आपल्याला औषधांचा काही त्रास आहे का? नाही सर, किरकोळ मळमळ अपचन आहे, परंतु जास्त नाही. आपण आहार काही घेता आणि आपल्याला निक्षेप पोषण योजनेअंतर्गत काही लाभ मिळाला आहे का? सर, मी जेवणामध्ये सर्व खाद्यपदार्थ घेते आणि माझ्या खात्यामध्ये जे 500 रुपये जमा होतात ते राशन खरेदीसाठी उपयोगाला येत आहेत. महिन्यातून एकदा डॉक्टरांची तपासणी करून घ्या. 2ऱ्या आणि 6व्या महिन्याच्या नंतर बेडकाची तपासणी करून घ्या. सर, ही तपासणी कशासाठी करायची आहे? तुम्ही जे आता TBचा उपचार घेत आहात तर त्याच्यामध्ये तुमचा औषधोपचार व्यवस्थित चालू आहे का नाही तर त्याचा अंदाज ह्या तपासणीमुळे आपल्याला येतो. सर, ही तपासणी मी पूर्ण बरी झाल्यानंतर पण करायची आहे का? हो, ही तपासणी औषधोपचार संपल्यानंतर पण करायची आहे. त्याच्यामध्ये 6, 12, 18 आणि 24 या महिन्यामध्ये ही तपासणी करून घ्यायची आहे. कारण उपचारामध्ये खंड पडल्यास करावयाचे समुपदेशन. औषधोपचार का थांबवला याची कारणं जाणून घ्या. नियमित व संपूर्ण औषधोपचाराचं महत्त्व क्षयरुग्णास पटवून सांगा. क्षयरुग्णास पुन्हा उपचारावर आणण्याकरता रुग्णाचे नातेवाईक व मित्रमंडळी यांची मदत घ्या. औषधोपचार पूर्ण करावा यासाठी क्षयरुग्णाचं मनोधैर्य वाढवण्यासाठी प्रयत्न करा. क्षयरुग्णांना येणाऱ्या समस्यांचं निराकरण करून त्यांना पुन्हा उपचारावर आणण्यासाठी प्रयत्न करा. जर आर्थिक कारणांमुळे क्षयरुग्ण उपचार घेत नसेल तर क्षयरुग्णास सामाजिक व आर्थिक लाभाच्या योजना मिळवून देण्याचा प्रयत्न करा. पुढील समुपदेशनाची तारीख व नियोजन याविषयी मार्गदर्शन करा. नमस्कार, कशा आहात तुम्ही? बरेच दिवसापासून तुम्ही औषध घेत नाही असं कळालं. सर, मला या औषधांचा फार त्रास होतोय. अच्छा, तुम्हाला औषधांनी काय काय त्रास होतोय? सर, मळमळ, अपचन, हातापायाला मुंग्या येणे हा सगळा त्रास मला होतोय. अच्छा, यासाठी तुम्ही डॉक्टरांचा सल्ला घेतला आहे का? नाही सर. हा अतिशय सौम्य त्रास आहे. तुम्ही डॉक्टरांचा त्वरित सल्ला घ्या. डॉक्टरांच्या सल्ल्याने आणि डॉक्टरांच्या औषधोपचाराने हा त्रास कमी होऊ शकतो आणि तुम्ही बरे होऊ शकता. तुम्हाला औषध नियमित मिळतात का? हो सर. काही औषधं शिल्लक आहेत तुमच्याकडे? हो. ह्यामध्ये कसं आहे ना की औषधी जर आपण मध्ये जर थांबवली तर हा आजार बळावतो आणि जी औषधे आपण आत्ता घेतो आहे ती आपल्याला लागू पडत नाही. त्यासाठी तुम्हाला नियमित औषधोपचार पूर्ण कालावधीपर्यंत घेणं गरजेचं आहे. ह्यामध्ये तुम्हाला जर मदत लागली तर त्यासाठी तुम्ही माझ्याशी संपर्क करू शकता आणि आपण सर्वजण मिळून ह्यावर मार्ग काढूया आणि तुम्हाला तुमच्या स्वतःसाठी आणि तुमच्या परिवारासाठी तुम्हाला बरं व्हायचं आहे. धन्यवाद.